बेसिकली एक लक्षात घ्यायला हवं, की प्रेग्नन्सी जेव्हा कन्सीव्ह होते, तर तेव्हा एग जे रिलीज होतं ओव्हरीमधनं एक एग रिलीज होतं. एक बीज तयार होऊन फुटतं आणि ते गर्भनलिकेमध्ये कॅप्चर केलं जातं आणि गर्भनलिकेमध्ये येतं. ॲक्चुअल कन्सेप्शन म्हणजे गर्भ जो तयार होतो तो त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये होतो, गर्भनलिकेमध्ये होतो आणि मग तो तयार झालेला गर्भनलिकेद्वारा युटरसमध्ये सोडला जातो आणि युटरसमध्ये मग तो येऊन चिकटतो. आता ह्या प्रोसेसमध्ये जर गर्भनलिकेमध्ये काही प्रकारच्या इन्फेक्शनमुळे काही अडेजन्स निर्माण झाली असतील, म्हणजे काही चिकट झाल्या असतील त्या गर्भनलिका किंवा तिथे कुठेतरी अडथळा निर्माण झाला असेल, तर ती प्रेग्नन्सी गर्भाशयात न फेकली जातात तिथेच वाढायला सुरुवात होते. सो काही प्रकारची इन्फेक्शन्स म्हणजे ज्याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स म्हणतो, तशा प्रकारची इन्फेक्शन्स किंवा काही वेळेला पेल्विक ट्युबरक्युलोसिस म्हणजे गर्भाशय किंवा त्याच्या आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सचा ट्युबरक्युलोसिस टीबी झालेला असू शकतो.